नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 20 फेब्रुवारी 2024 वार आहे मंगळवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। तर आज या ठिकाणी आपण ज्या काही महत्त्वाच्या न्यूज आहेत त्यामध्ये सरन्यायाधीश, विशेष अधिवेशन, छत्रपती शिवाजी महाराज, कांदा निर्यात, महाराष्ट्र केसरी, स्टॅच्यू ऑफ वननेस, निधी ब्लॉक सुविधा आणि सी लेवल चेंज टीम या संदर्भात ज्या काही न्यूज आहेत त्या सर्व न्यूजना या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी जी काही आपली डिस्कशन असेल ती MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून असणार आहे। त्यामुळे या ठिकाणी जे काही स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून आपली तयारी आहे ती योग्य प्रकारे होण्यास या ठिकाणी आपल्याला मदत होईल। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती सरन्यायाधीश संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। न्यायालयाचे खडे बोल अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार आणि शरद पवार यांचा जो काही राष्ट्रवादी पक्ष आहे त्या पक्षाबाबत या ठिकाणी निर्णय दिला आहे। त्याचबरोबर चंडीगडची अलीकडे जी महापौर पदाची निवडणूक झाली त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरवर्तन झाले अशा प्रकारचा एक आरोप झाला होता। त्या संदर्भात ही सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी निर्णय दिला आहे। आणि त्याचबरोबर ICICI बँकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचकर यांच्या संदर्भातही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेला आहे। देशातील जे महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या घटना संदर्भात सर्वोच्च न्यायालयाची भूमिका ही खूपच महत्त्वाची असते आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयावर आधारित, सुप्रीम कोर्टवर आधारित जो काही आजचा आपला प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी पाहूया। धनंजय यशवंत चंद्रचूड हे भारताचे कितवे सरन्यायाधीश आहेत अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। सध्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून धनंजय चंद्रचूड हे कार्य करताना दिसत आहेत। मग ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत अशा प्रकारचा तो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी आपल्याकडे पर्याय A आहे 48, पर्याय B 49, पर्याय C 50 आणि आपला शेवटचा पर्याय आहे मित्रांनो 51। तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की धनंजय चंद्रचूड हे भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 चं आपलं योग्य उत्तर राहील पर्याय C हे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे जी की या ठिकाणी विशेष अधिवेशना संदर्भात आहे। सरळ या ठिकाणी जी न्यूज आहे ती न्यूज पाहूया। मराठा समाजाला 10% आरक्षण अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभेने त्यांचे विशेष अधिवेशन बोलवले आहे। ज्या ठिकाणी मराठा आरक्षणावर चर्चा केली जाईल आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला जे काही आरक्षण आहे ते आरक्षण या ठिकाणी दिलं जाईल अशा प्रकारे या ठिकाणी या अधिवेशनामध्ये चर्चा होईल। येणाऱ्या काळामध्ये पाहूया की मराठा आरक्षण संदर्भात काय होतं, राज्य सरकार काय निर्णय घेतं आणि जे काही मनोज जरांगे पाटील आहेत यांची त्यानंतरची भूमिका नेमकी काय राहते हेही या ठिकाणी आपल्याला समजून घ्यावे लागेल। तर अशा प्रकारे एक प्रकारे हे पूर्णच्या पूर्ण न्यूज आहे। सरळ या ठिकाणी आता या न्यूजला धरून जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। विधानसभेचे विशेष अधिवेशन कोण बोलावते किंवा विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A आहे विधानसभा अध्यक्ष, पर्याय B मुख्यमंत्री, पर्याय C राष्ट्रपती आणि पर्याय D राज्यपाल। तर मित्रांनो या ठिकाणी पार्लमेंट असो किंवा विधानसभा असो यांचं जे मुख्य अधिवेशन आहे ते बोलवण्याचं कार्य या ठिकाणी राज्यपाल हे राज्याची विधानसभा आणि जे काही संसदेचं विशेष अधिवेशन असतं किंवा जे सर्वसाधारण अधिवेशन असतात ती बोलवण्याचं कार्य या ठिकाणी राष्ट्रपतीकडून केलं जातं। सर्वसाधारणपणे आपल्याकडे 3 अधिवेशन भरवली जातात, ज्यामध्ये एक असतं पावसाळी अधिवेशन जे की पावसाळ्यामध्ये होतं, त्यानंतर हिवाळी अधिवेशन असतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे काही अधिवेशन होतं त्याला अर्थसंकल्पीय अधिवेशन असे म्हणतो। या 3 अधिवेशनापैकी मित्रांनो केवळ पावसाळी अधिवेशन आणि हिवाळी अधिवेशन या 2च अधिवेशनाचा उल्लेख आपल्या राज्यघटनेमध्ये करण्यात आला आहे। त्या ठिकाणी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कसल्याही प्रकारचा उल्लेख केलेला नाहीये। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे।
राज्याच्या ठिकाणी राज्यपाल काय करतात, जे काही अधिवेशन आहे किंवा विशेष अधिवेशन असेल ते बोलवण्याचं कार्य करतात आणि केंद्राच्या ठिकाणी संसदेचं किंवा पार्लमेंटचं जे काही विशेष अधिवेशन असेल ते बोलवण्याचं कार्य त्या ठिकाणी प्रेसिडेंट म्हणजेच राष्ट्रपती करताना आपल्याला दिसतात। हे जे काही ठराविक महत्त्वाचे पॉईंट आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। पाहूया आजची आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित आहे। सरळ या ठिकाणी न्यूज पाहूया। शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध अशा प्रकारचं प्रतिपादन किंवा अशा प्रकारचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले आहेत। आपण पाहिलं की कालच म्हणजे 19 फेब्रुवारी रोजी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली। त्या संदर्भात मुख्यमंत्री बोलताना त्या ठिकाणी होते आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। मग या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित जो काही आपला क्वेश्चन आहे तो क्वेश्चन पाहूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे। खूप वेळा आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो, परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नसतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नेमका कोणत्या साली झाला। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही जन्म आहे तो तिथीनुसार वेगळा, शासकीय तारखेनुसार वेगळा, अशा प्रकारचाही एक वाद त्या ठिकाणी आपल्या समोर आहे। परंतु या ठिकाणी शासकीय पद्धतीनुसार किंवा शासकीय रेकॉर्डच्या आधारावर या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला हे या ठिकाणी या प्रश्नामध्ये विचारण्यात आलेलं आहे। या ठिकाणी जो काही आपला पहिला पर्याय आहे, पर्याय ए 19 फेब्रुवारी 1627, पर्याय बी 19 फेब्रुवारी 1630, पर्याय सी आपल्याकडे आहे 19 फेब्रुवारी 1631 आणि आपला मित्रांनो शेवटचा पर्याय आहे 19 फेब्रुवारी 1629। तर मित्रांनो तुम्हाला माहिती असलं पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो काही जन्म आहे तो 19 फेब्रुवारी 1630 साली झालेला आपल्याला दिसतो। बऱ्याच ठिकाणी 1627 असाही उल्लेख आहे, परंतु या ठिकाणी जास्तीत जास्त लोकांकडून किंवा जास्तीत जास्त वेबसाईटवर मी सर्च केला असता या ठिकाणी 19 फेब्रुवारी 1630 हा जो दिवस आहे, हे जे इयर आहे ते त्या ठिकाणी योग्य असलेलं आपल्याला दिसत आहे। तर या ठिकाणी पुढच्या न्यूजकडे जाताना आपल्याला पुढची जी न्यूज आहे ती कांदा निर्याती संदर्भात आहे। कालच्या डिस्कशनमध्येही आपण कांद्यावर आधारित जी काही आपली न्यूज आहे किंवा जो काही आपला प्रश्न आहे तो प्रश्न त्या ठिकाणी पाहिला होता। आज ही कांद्यावर न्यूज आहे, ती न्यूज पाहूया। कांदा उत्पादकांची फसवणूक अशा प्रकारची न्यूज लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती तुम्हाला दिसून जाईल। या ठिकाणी कांद्याला अलीकडेच निर्यात करण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे आणि त्या संदर्भात ती न्यूज आहे। कालच या न्यूजचा जो काही संदर्भ आहे तो आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे। सरळ या ठिकाणी जो काही प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। सर्वाधिक कांदा निर्यात कोणत्या देशाकडून केली जाते, अशा प्रकारचा मित्रांनो आपला या ठिकाणी प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे भारत, पर्याय बी चीन, पर्याय सी आपल्याकडे आहे अमेरिका आणि पर्याय डी आपल्याकडे आहे इजिप्त। तर मित्रांनो कालच्या डिस्कशनमध्ये आपण प्रश्न केला होता की सर्वाधिक कांद्याचं उत्पादन करणाऱ्या देशांचा उतरता क्रम लावा। ज्या ठिकाणी सर्वाधिक कांद्याची जी काही उत्पादन आहे चीन या देशामध्ये होते, त्यानंतर नंबर 2 वर आपला भारत येतो, नंबर 3 वर अमेरिका आहे, अशा प्रकारचा तो क्रम होता। परंतु जगामध्ये सर्वाधिक कांद्याची जी काही निर्यात आहे ती निर्यात भारताकडून केली जाते। निर्यातीमध्ये जगामध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कांद्याची निर्यात केली जाते। भारताकडून एकूण जागतिक निर्यातीच्या 12% निर्यात या ठिकाणी केवळ भारत या देशाकडून केली जाते। हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे। म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 4चं योग्य उत्तर आहे पर्याय ए। पाहूया आपला पुढचा प्रश्न जो की आपण इतर स्रोतांमधून घेतला आहे। हे जे प्रश्न आहेत ते आपण क्विक क्विजच्या माध्यमातून पाहणार आहोत, म्हणजे फास्ट मध्ये या ठिकाणी प्रश्न उत्तर असे या ठिकाणी आपण पाहणार आहोत, ज्याच्या माध्यमातून आपल्या वेळेची बचत होईल आणि एक प्रकारचा आपला सराव होण्याची मदत होईल। सरळ प्रश्न क्रमांक 5 पाहूया। महाराष्ट्र केसरी पहिले विजेते पुढील पैकी कोण आहेत, अशा प्रकारचा मित्रांनो आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए आहे विजय चौधरी, बी दिनकर पाटील, सी युवराज पाटील आणि शेवटी पर्याय डी आहे आपल्याकडे नरसिंह यादव। तर महाराष्ट्र केसरी हे जी कुस्ती स्पर्धा आहे या कुस्ती स्पर्धेचा पहिला विजेता आहे दिनकर पाटील, म्हणजेच या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5चं योग्य उत्तर राहील पर्याय बी। पाहूया प्रश्न क्रमांक 6। स्टॅच्यू ऑफ वननेस हा जो पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे, अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय ए गुजरात राज्य,
पर्याय बी कर्नाटक, पर्याय सी आपल्याकडे तेलंगणा आहे आणि शेवटचा पर्याय डी आहे मध्य प्रदेश राज्य. तर स्टॅच्यू ऑफ वननेस हा जो पुतळा आहे मध्य प्रदेश या राज्यामध्ये उभारला जात आहे किंवा उभारला आहे असं तुम्ही म्हणू शकताय. आणि या ज्या पुतळ्याची उंची आहे ती 108 फूट असलेली आपल्याला दिसते, म्हणजे हा एक खूपच उंच पुतळा या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. तर प्रश्न क्रमांक 6चं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय डी. हे जे उत्तर आहे ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचं आहे. पाहूया आपला प्रश्न क्रमांक 7 जो की या ठिकाणी निधी ब्लॉक सुविधे संदर्भात आहे. सरळ या ठिकाणी प्रश्न पाहूया. कोणत्या संस्थेने दुय्यम बाजारात व्यापारासाठी निधी ब्लॉक करण्याची सुविधा सुरू केली आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. दुय्यम बाजार म्हणजे जे काही आपलं शेअर मार्केट आहे याला आपण या ठिकाणी दुय्यम बाजार म्हणतो. मग या ठिकाणी कोणती ती संस्था आहे की ज्या संस्थेने शेअर मार्केटमध्ये निधी ब्लॉक करण्याची सुविधा या ठिकाणी सुरू केली आहे अशा प्रकारचा तो या ठिकाणी मित्रांनो आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, पर्याय बी सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, पर्याय सी IRDAI आणि आपला शेवटचा पर्याय डी आहे मित्रांनो PFRDA. तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शेअर बाजार संदर्भात जे काही नियंत्रणाचं कार्य आहे ते कार्य सेबी या संस्थेकडून केलं जातं आणि सेबी या संस्थेकडूनच या ठिकाणी निधी ब्लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की सेबीची जी काही स्थापना आहे ती स्थापना कोणत्या साली झाली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पाहूया आजचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या देशाच्या सी लेवल चेंज टीमने किनारपट्टीवरील वाढत्या समुद्री पातळीचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे अशा प्रकारचा मित्रांनो या ठिकाणी आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए आहे जपान देश, बी फिलिपाईन्स, पर्याय सी आपल्याकडे आहे इंडोनेशिया आणि आपला पर्याय डी आहे USA. तर USA हा तो देश आहे ज्या देशाने सी लेवल चेंज टीमने अलीकडेच किनारपट्टी भागामध्ये जे काही समुद्राची पाण्याची पातळी वाढत आहे त्या पाण्याच्या पातळीचा वाढीचा जो काही अभ्यास आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध केला आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 20 फेब्रुवारीचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण पूर्ण केलं आहे. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि न विसरता मित्रांनो या ठिकाणी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आपल्या टेलिग्राम चॅनलची जी काही लिंक आहे त्या ठिकाणी तुम्हाला आपले टेलिग्राम चॅनल ही जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण ज्या काही अपडेट आहेत त्या अपडेट तुम्हाला त्या ठिकाणी वेळोवेळी भेटत राहतील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.